तर आज पहिली यादी जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची आम्ही जाहीर करतो आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद रत्नागिरी खेडशी जो भाग आहे, खेडशी जिल्हा परिषद, तिथे सौ हर्षदा भिकाजी गावडे. त्याच्यानंतर मुचरी जिल्हा परिषद जी आहे ती माधवीताई गीते. तुमच्या विधानसभा मतदारसंघात हां मग एक सांगतो. त्याच्यानंतर कसबा रचनाताई महाडिक. शिरगाव सौ श्रद्धा दीपक मोरे. पावस महेंद्रजी मांडवकर. खालगाव महेश म्हाप. गोळप नंदकुमार मुरकर. वेळणेश्वर नेत्रा ठाकूर. पडवे महेश नाटेकर. हे जिल्ह्यातली पहिली यादी आहे. राजापूर लांजा पण आज फायनल होईल. त्याच्यानंतर चिपळूणचे काही आम्ही जाहीर करू. योगेशजी तिकडचे खेडचे जाहीर करतील. हातखंबा पंचायत समिती विद्याविलास बोंबले. देऊळ पंचायत समिती नेहा गावणकर. केळे पंचायत समिती सुमेश आंबेकर. नाणीज पंचायत समिती डॉक्टर पद्मजा संजय कांबळे. आणि साखरथर परेश सावंत. हां तर हळूहळू देणार सगळं, भरपूर दिवस आहेत. अजून काही लिहिलं आहे त्याच्यात? भाजप आणि शिवसेना युती म्हणून लढणार की राष्ट्रवादी कुठे सोबत आहे किंवा नेमकं काय? शिवसेना आणि भाजप युती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे. बाकी ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. परंतु संगमेश्वर तालुका जो आहे त्या संगमेश्वर तालुक्यामध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. पहिल्या युतीमध्ये शिवसेनेला किती आणि मित्र पक्षांना किती लागेल? आता सांगतो. आता सगळी आकडेवारी जेव्हा फायनल होईल ना तेव्हा थोडी मेहनत आपण घेतली की जिल्हा परिषदेला त्यांना किती आहेत आणि पंचायत समितीला आम्हाला किती आहेत हे 21ला कळेल ना. जिथे राष्ट्रवादीबरोबर तुमची माहिती झाली ते राष्ट्रवादीला जिल्ह्यामध्ये संगमेश्वरमध्ये फक्त 2 आहेत ना, राष्ट्रवादी काँग्रेस. यादी जाहीर झाल्यानं कळेल ना. पण शिवसेना किती लढवेल असेल सर? ते पण यादी जाहीर झाल्यानंतर कळणार. फक्त संगमेश्वर तालुक्यात 56 ठिकाणी आम्ही लढणार, हे बरोबर आहे. आणि 112 ठिकाणी पंचायत समितीला आम्ही लढणार. मग ती यादी डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला कळेल की 112 पैकी शिवसेना किती, BJP किती, RPI किती आणि राष्ट्रवादी किती. तर कोण उमेदवार उभा आहे याच्याशी आमचं मत हा नंतरचा विषय आहे. आता मी इथं शिवसेनेचा उपनेता आहे, सांबरे साहेब आहेत, ठीक आहे ना. आम्ही सगळे मिळून बलाढ्य शक्तीशी लढू ना. आम्ही 56 पैकी 45 जागा शिवसेना लढवणार जिल्ह्यात. यादी जाहीर झाल्यानंतर कळेल ना. तर आता आपण म्हणाला काही ठिकाणी राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत होईल म्हणून, पण नगर परिषदेचा जर विषय घेतला राष्ट्रवादी ही अचानकपणे बाहेर गेली, तुम्ही स्वतंत्र लढली होती, तसा कुठे फटका कसा बसणार होऊ शकतो? हे बघा, ज्या पक्षांशी आम्ही चर्चा करतोय त्या पक्षांना सन्मानपूर्वक जागा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यातनं त्यांना बाजूला जायचं असेल तर तिथं आहेत ना, सगळीकडे शिवसेना भाजपचे उमेदवार आहेत. आणि तुम्ही नगरपालिकांमध्ये बघितलं, राजापूरची एक जागा जर 170 मताची सोडली तर 99% रिझल्ट आहे. 87 नगरसेवक हे शिवसेनेचे आणि 27 नगरसेवक हे BJPचे निवडून आलेत. त्याच्यामुळे भविष्यातला विधान परिषदेचा उमेदवार देखील ही जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा ठरवणार. बरोबर रायगड शिवसेना भाजप आमच्या साथीला असणार. त्याच्यामुळे उमेदवार नाहीत म्हणून युती याच्यातला भाग नाही, हे अंडरस्टँडिंग आहे वरच्या नेत्यांनी केलेलं.